ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 5 परिसरात मालक आणि कामगार यांच्यात झालेल्या किरकोळ कारणावरून मालकावरच कामगारांनी हल्ला केल्याची घटना समोर आली। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली। कॅम्प नंबर 5 परिसरात गांधी रोड येथील हॉली फॅमिली हायस्कूल समोर नदीम शेख यांचा एम्ब्रॉयडरीचा कारखाना आहे। सोमवारी सकाळी मालक नदीम शेख आणि त्याचा कामगार नितीन यादव यांच्यात शाब्दिक वाद निर्माण झाले होते। संध्याकाळी नितीन यादव याने त्याचा भाऊ बादल यादव याला सोबत घेऊन नदीम शेख यांच्या कारखान्यात घुसून हल्ला केला आहे। या हल्ल्यात नदीम शेख हा जखमी झाला असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून हिल्लान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हमला करणाऱ्याचं नाव नितीन यादव आहे, त्याच्या भावाचं नाव बादल यादव आहे। गांधी रोडला हॉली चाइल्ड स्कूल आहे, त्याच्या समोर माझा कारखाना आहे जिजांचा एम्ब्रॉयडरीचा कारखाना आहे। तिथं थोडेसे कारीगर आमचा तो कारीगरच आहे, त्याच्याबरोबर थोडी नोकझोक झालेली। पण संध्याकाळी येऊन अचानक त्यांनी 8 पोरं घेऊन आलेला, टोटल 10 लोक होते। लोक अचानक आले आणि डायरेक्टली हमला केलाय। हमला कशाने केला त्याने? कारखान्यात स्टूल होती, चेअर होती लोखंडाची, तेच उचलून मागं टाकली त्यांनी। हमला करणाऱ्याचं नाव काय सांगितलं ना, नितीन यादव आणि बादल यादव। याच्यासाठी तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये काय? हा, एक कंप्लेंट केलेली आहे हिल्लान पोलीस स्टेशनमध्ये, आणि हिल्लान पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट झालेली आहे, पण FIRची कॉपी आता हातात नाही आलेली। आकाश सहाने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।